अर्चना जोशी. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतो आहोत. मुंबईच्या अंधेरी भागातून एनसीबीने आणखी एका ड्रग तस्कराला ताब्यात घेतलेला आहे. त्याचं नाव आहे इब्राहिम कासकर. एनसीबीने काल दक्षिण मुंबईच्या डोंगरी भागात 3 ठिकाणी छापे मारले आणि 10 लाखांचं ड्रग्ज जप्त केलं. विशेष म्हणजे ज्या ड्रग तस्कराला ताब्यात घेतलंय तो आपल्या नावाचा फायदा घेऊन लोकांना धमकवायचा. माझं नाव इब्राहिम कासकर आहे, मी दाऊदचा बाप आहे आणि केवळ नात्यानं बाप नाही तर गुंडगिरीतही मी त्याचा बाप आहे, अशी धमकी तो द्यायचा. एकूण 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, काय माहिती इब्राहिम कासकर संदर्भातली? त्याला ताब्यात घेण्यात आलंय, ड्रग तस्कर आहे तो, आणि काल जी छापेमारी झाली त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आलाय. सुवर्णा, खरं तर दाऊदची क्रेज किंवा दाऊदच्या नावानं सगळे व्यवहार चालवायचे, हा सगळा प्रकार मुंबईमध्ये सर्रास चालतो. त्याचाच हा एक भाग आहे. हा एक 19 वर्षीय तरुण आहे जो स्वतःला दाऊदचा बाप म्हणतो. मुळात त्याचं नाव जे आहे ते इब्राहिम आहे, पण आपण जे कामं करतो किंवा त्याला मोठा गँगस्टर बनायचं आहे, त्यामुळे त्याने त्याचं आडनाव देखील इब्राहिम कासकर म्हणून लावलं. म्हणजे दाऊदचं पूर्ण नाव जे आहे दाऊद इब्राहिम कासकर, म्हणून हा सगळ्यांना सांगायचा की मी दाऊदचा बाप आहे. फक्त नावाने नाही तर सगळ्याच गोष्टीमध्ये मी दाऊदचा बाप आहे, मी दाऊदपेक्षाही मोठा आहे. आणि या अनुषंगे तो लोकांना धमकवायचा. त्याने अनेक वेळा आपड देखील केलेले आहेत. त्याच पद्धतीनं खंडणी देखील मागितलेले आहेत. पण गेल्या काही दिवसापासून पोलीस एनसीबीचे अधिकारी जे आहेत ते या इब्राहिम कासकरच्या शोधामध्ये होते. कारण का डोंगरीमध्ये जेव्हा चिंकू पठाणची रेड मारली होती, त्यानंतर काही वेगवेगळे छोटे मोठे ट्रक पेडलर जे आहेत, ज्यांचा तसं पाहायला गेलं तर चिंकू पठाण गँगशी संबंध नाहीये, पण वेगवेगळे छोटे मोठे ज्यांचा स्वतंत्रपणे ड्रग्सचा व्यवसाय होता किंवा ड्रग्सचं त्यांचं पूर्णपणे रॅकेट होतं, त्याचाच हा एक भाग म्हणून हा दाऊद इब्राहिम कासकर जो आहे, इब्राहिम कासकर जो आहे त्याचं अंधेरीमध्ये त्या ठिकाणी ड्रग्सचं मोठं रॅकेट होतं आणि ते डोंगरीमधूनच त्याला त्या ठिकाणी अंमली पदार्थ पुरवले जायचे आणि सगळं त्याचा सप्लायर होता. या अनुषंगे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे. या इब्राहिम कासकर सोबत आणखी दोघांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याच बरोबरीनं जवळपास 10 लाखांपेक्षा जास्तचे अंमली पदार्थ जे आहेत ते या इब्राहिम कासकरकडून जप्त करण्यात आलेले आहेत. नक्की फार मोठी ही घडामोड आहे आणि अर्थातच नावाचा फायदा घेऊन आतापर्यंत धमकवणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणे इब्राहिम कासकर करत होता, पण आता तो अटकेत आहे. 3घांना एकूण अटक करण्यात आलेली आहे एनसीबी कडून. 3 ठिकाणी छापेही मारण्यात आलेले आहेत. धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल.